2024 वर्षात मराठी सिनेविश्वात बरीच लग्न पाहायला मिळाली। अनेक कलाकारांनी लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली। पाहुयात कोण आहेत हे कलाकार। तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके। तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी याच वर्षी 26 फेब्रुवारी 2024 ला लग्नगाठ बांधली। सिद्धार्थ आणि तितिक्षाची तू अशी जवळी रहा या मालिकेत ओळख झाली होती। दोघांनीही एकाच मालिकेत काम केलं होतं, तर तिथेच ते एकमेकांच्या प्रेमातही पडले होते। सिद्धार्थनं मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलंय, तर अजय देवगणच्या दृश्यम 2 या सिनेमातही तो झळकला होता। अगदी थाटामाटात दोघांचंही लग्न पार पडलं होतं। पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण। अभिनेत्री पूजा सावंतनं देखील 2024 या वर्षात लग्नगाठ बांधली आहे। सिद्धेश चव्हाण असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे। 28 फेब्रुवारी 2024 रोजी दोघांचाही लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। अनेक कलाकारांनी दोघांच्याही लग्नाला हजेरी लावली होती। प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड झरप। प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड झरप। आता माझीही नव्याने ओळख करून देते सौ क्षितिजा प्रथमेश परब। प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर। अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर या दोघांनीही 24 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नगाठ बांधली। अनेक वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजानं लग्न करण्याचा निर्णय घेतला। शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे। शिवानी आणि अजिंक्य या दोघांनीही 1 फेब्रुवारी 2024 ला लग्न केलं। शिवानी आणि अजिंक्य या दोघांनीही तू जीवाला गुंतवावे या मालिकेत एकत्र काम केलं होतं, तर तिथेच ते एकमेकांच्या प्रेमातही पडले। त्यानंतर अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला। जीवनसाथीच्या शोधाचा प्रवास आता संपला। सौरभचं नाव घेते, जीव माझा गुंत। योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले। योगिता आणि सौरभ या दोघांनीही 3 मार्च 2024 ला लग्नगाठ बांधली। दोघांनीही अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना जणू काही सुखद धक्काच दिला होता। कलर्स मराठी वाहिनीवर 2021 साली जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तर याच मालिकेत दोघंही मुख्य भूमिकेत दिसले होते। मालिकेच्या सेटवरच सौरभ आणि योगिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते। लग्नाला आमच्या होता पुरणपोळीचा बेत। लग्नाला आमच्या होता पुरणपोळीचा बेत। शुभंकर राव, चला आता भेटूया एकबोटे म्हणून थेट। वा 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 वा। अमृता बने आणि शुभंकर एकबोटे। अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनीही 21 एप्रिल 2024 ला लग्नगाठ बांधली। दोघंही कन्यादान या सन मराठी वाहिनीच्या मालिकेत एकत्र दिसले होते। मालिकेच्या सेटवरच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, तर अगदी थाटामाटात त्यांनी लग्नगाठ देखील बांधली। पृथ्वी प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ। महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच पृथ्वी प्रताप। पृथ्वी देखील याच वर्षी लग्नबंधनात अडकलाय। 25 ऑक्टोबर 2024 रोजी त्यानं लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना जणू काही सुखद धक्काच दिला। पृथ्वीनं त्याची जुनी मैत्रीण प्राजक्ता वायकुळ सोबत लग्न केलंय। रेश्मा शिंदे आणि पवन। अभिनेत्री रेश्मा शिंदेनं देखील या वर्षात लग्नगाठ बांधली आहे। 29 नोव्हेंबर 2024 ला तिचं लग्न पार पडलं। कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत रेश्माचा हा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन असं आहे, तर तो साऊथ इंडियन असल्याचं समजतंय। किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर। अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर या दोघांनीही 14 डिसेंबर 2024 रोजी लग्नगाठ बांधली। देव माणूस 2 या मालिकेत त्या दोघांनीही एकत्र काम केलं होतं, तर या मालिकेच्या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले।
मोठ्या थाटामाटात दोघांचाही लग्न सोहळा पार पडला. शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच शाल्व किंजवडेकर. शाल्वनं देखील 14 डिसेंबर 2024ला लग्नगाठ बांधली. शाल्वनं त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकर सोबत लग्न केलंय. अगदी थाटामाटात दोघांचाही लग्न सोहळा पार पडला. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.